मंडळी, कोल्हापूर नगरीत बनावट नोटांच्या निर्मितीचा कारखानाच सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी धाड टाकून 1 कोटीच्या बनावट नोटा जप्त केल्यात आणि त्याचं रॅकेटही उद्ध्वस्त केलंय। धक्कादायक गोष्ट म्हणजे कोल्हापूर पोलीस दलातला एक हवालदारच या बनावट नोटांच्या रॅकेटचा मास्टर माइंड निघाला। पश्चिम महाराष्ट्रातलं बनावट नोटांचं हे मोठं रॅकेट मानलं जाते। पाहूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। इब्रार इनामदार, कोल्हापूर पोलीस दलामधले हवालदार। पण खाकी वर्दीच्या आड इब्रारचे वेगळेच कारनामे सुरू होते। त्याचा भंडाफोड झाला सांगलीमध्ये। सुप्रीत देसाई नावाच्या व्यक्तीला सांगली पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडे 42 रुपये किमतीच्या बनावट नोटा सापडल्या। पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला असता त्याचे धागेदोरे इब्रारपर्यंत गेले। इब्रारने पोलिसात काम करता करताच सिद्धलक्ष्मी अमृततुल्य चहा नावाची कंपनी स्थापन केली आणि या कंपनीच्या नावाखाली चक्क बनावट नोटा छापण्याचा धंदा सुरू केला। आता सध्या या गुन्ह्यामध्ये जे आरोपी 5 अटक केलेले आहेत त्यामध्ये 4 आरोपी ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत। एक आरोपी हा मुंबईमधून आम्ही पकडलेला आहे। तर पुढे आम्ही आणखीन तपासामध्ये कोण याच्यामध्ये सामील आहे ते सुद्धा आम्ही बघत आहोत। नक्की मला या दृष्टीने विश्वास आहे की आम्हाला 100% याच्या मुळापर्यंत जाता येईल आणि संपूर्ण रॅकेट किंवा याच्यामध्ये सामील असलेले व्यक्ती आरोपी हे आम्हाला पकडता येतील। सांगली पोलिसांनी इब्रारच्या मुसक्या आवळल्या। त्याच्यासह 5 जणांना अटक करून 500 आणि 200 रुपयांच्या तब्बल 1 कोटी किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या। त्यासोबतच कलर झेरॉक्स, मशीन स्कॅनर, प्रिंटर, वाहन आदी सामान सांगली पोलिसांनी जप्त केलंय। इनामदार हा सुप्रीत देसाईला 500च्या एका नोटेच्या मोबदल्यात 3 बनावट नोटा देत होता, तर सुप्रीत देसाई या 500 रुपयांच्या एका नोटेच्या बदल्यात 2 बनावट नोटा देत होता। आता सध्या तरी प्राथमिक जी माहिती आमच्या समोर येते त्यानुसार काही खाजगी व्यक्ती याच्यामध्ये सामील होत्या। त्यांच्या विरुद्धचं काही जुनं रेकॉर्ड आहे का हे सुद्धा आम्ही चेक करतोय आणि कुठे ते सरकारी विभागात कामाला आहेत का हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी खात्री करून घेतोय। इब्रारसह अटक केलेला राहुल जाधव तस्करीच्या प्रकरणात तुरुंगात होता। तिथे त्याने बनावट नोटा छापायचं तंत्र शिकून घेतलं। त्यानंतर आपला मित्र इब्रारला त्याने बनावट नोटा छापण्याची आयडिया दिली। कायद्याचं रक्षण करणाऱ्या हवालदारानेच बनावट नोटांची छपाई केल्यामुळे खळबळ उडाली आहे। या टोळीने इतर राज्यातही बनावट नोटांचं जाळं पसरवलं होतं का याचा तपास सुरू आहे। सांगलीहून कुलदीप मानेसह विजय केसरकर, एबीपी माझा।